पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेतकरी नवनवीन पिकांच्या शोधामध्ये असतात. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये उत्तर भारतातील पीक असलेल्या राजमा शेतीकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढत आहे. कमी खर्च तसेच त्यातून मिळणारं जास्त उत्पादन यामुळे हरभरा, गहू यासारख्या पिकांना पर्याय म्हणून राजमा शेतीचा पर्याय पुढे येत असून जालना जिल्ह्यातील शेतकरी राजमा शेतीकडे वळत आहेत. राजमा या पिकाची शेती कशा पद्धतीने केली जाते, किती उत्पन्न मिळतं याबाबतची माहिती आम्ही राजमा शेतीचा प्रयोग करणाऱ्या विष्णू गुळवे या शेतकऱ्याकडून जाणून घेतलं. विष्णू आसाराम गुळवे, राहणार मानेगाव, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका जिल्हा जालना, मानेगाव. दुर्गादासपूरकडून निरखेडा मित्र आहे आमच्यावाला, त्यांच्याकडून माहिती भेटली आम्हाला. एकरी बी पडलं त्याचं 30 किलो. बैलावर पेरणी केली. आंतरमासिकात काय एक खुरपण दिली, कोळपण दिलं, बाकी मग पाणी. किती पाणी झाले आतापर्यंत? 7-8 पाणी झाले, रान हलका असल्यामुळे. खत पेरता वेळेसच दिलं एक 20-13. त्याच्यानंतर फवारण्या घेतल्या 2 कीटकनाशकच्या. हे पीक बाकीचं पीक आलेलं आणि हे गेलेलं इतकं सुंदर पीक वाटतं मला तर. माझ्या माहिती शेती करतो तसे सुंदरपणा म्हणजे याची जाडी, वजन, शेंगा, वजन बी व्यवस्थित आहे आणि यायला सोपं पीक आहे. 2.5 महिन्याच्या कालावधीतच निघून येतं. 7 ते 10 लोक सांगितलं आमच्या मित्रांनी. आणि याला बाजारभाव केस धारोरला तर काय मिळतं? तर ते 7 ते 10 लोक जातं. सरासरी 10 क्विंटलचं. याचं कारण म्हणजे करण्यात मशागतीत सगळ्या गोष्टी सोपं वाटतं आणि उत्पन्न समजा 2 पैसे शिल्लक भेटल्याच्या नंतर तर कोणी त्यांच्याकडेच पळणार. आमच्या गावात 7-8 आहे. 1 एकर शेतीमधून लाखभर रुपये भेटायला पाहिजे ह्या 2.5 महिन्यात. राजमा या पिकाला मराठीत घेवडा असं सुद्धा म्हटलं जातं. मराठवाड्यातील अनेक शेतकरी या शेतीला प्राधान्य देत आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारं पीक असल्याने तसेच कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असल्याने देखील शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. 1 एकर राजमा शेतीमधून शेतकऱ्याला 80,000पासून 1 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं मानेगाव येथील राजमा उत्पादक शेतकरी विष्णू गुळवे यांनी सांगितलं. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.